विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण घातांकाबद्दल गणित घेऊन आलोय. घातांकाचे जर नियम माहित असतील आपल्याला तर एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह होतं. आता बघ कसं करायचंय, तुम्हाला त्या दिवशी मागच्या पाठीमागच्या लिंक मध्ये सांगितलंय बघा मी. तर त्याची पॉवर जर 1/2 असेल तर ते काय असतं, वर्गमूळ असतं. म्हणजे ते काय आलंय बघा, 16. 16चा वर्ग म्हणजे 16चा 2दा गुणाकार आलाय. ओके, परत काय दिलंय, 6चा वर्ग म्हणजे 6चा 2 वेळेस गुणाकार आला. मुलं कुठं फसतात, हिथं फसतात. 6चा किती बघा, 36चं 1/2 आहे म्हणजे किती, हा 6चा वर्गमूळ आहे. आता इथं बघा 4चा 4 वेळेस वर्ग आहे म्हणजे 4 गुणिले 4, 4 गुणिले 4. आता इथं फसण्याचं ठिकाण कोणतं आहे बघा, इथं किती हे कसं लिहू शकतो मी, 6 इथं किती या 12, इथं किती वर्ग घनमुळात 3 म्हणजे किती आला, हा 6चा 4था घात आला. लक्षात ठेवायचं. आणि असं नाही देता असं दिले, इथं मुलं फसतात. 6चा कितवा घात आला, 4था घात आला. म्हणजे कसं लिहू शकतो मी, 6 गुणिले 6 गुणिले 6. आता बघा सहज सिंपल झाला, तर घातांक सगळे कट झाले, वर्गमूळाची चिन्ह गेली, तिथं क्यूब रूटचं चिन्ह गेलं. आता फक्त काय करायचं तर बघा, आता फक्त कॅन्सल करत जायचंय आपल्याला. ह्या 6 6 कट झाला, 6 6 6 वरती 3 6 गेले, 1 2 3. इथं बघा 4 चौक 16 म्हणजे हा 4ला हा 16 गेला, ह्या 16ला हा 16 गेला, खाली किती राहिलं 1/6. याचं उत्तर किती आलं मग, 1/6. हा नियम लक्षात ठेवा बघा. 6चा 12 त्याला भागिले कोण आहे, इथं 3 आहे म्हणजे किती आला, 6चा कितवा घात आला, 4था. इथं कुठला नियम वापरलाय बघा, करणी 3 6चा 12 म्हणजे काय लिहू शकतो मी, 6चा 12/3 म्हणजे किती आला, हा 6चा 4 किती आलं 12. ह्या नियम फक्त लक्षात ठेवा, ह्या नियमावर गणित चुकतंय. ओके, थँक्यू.